मला ना एक गोष्ट नेहमी खटकते. निसर्गाने स्त्री आणि पुरुष सारखेच बनवलेत, पण स्त्रीला ना थोडीशी बुद्धी कमी दिली, कारण तिने स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही. लग्नाच्या अगोदर आई वडील भाऊ हे घेतात आणि लग्न झाल्यावर नवरा आणि नवऱ्याची फॅमिली हिच्याकडून एवढ्या अपेक्षा असतात. पूर्ण देशाला जेवढ्या पंतप्रधानाकडून नसतील तेवढ्या अपेक्षा मुलींकडून असतात. पोरग तंबाखू खाते, सुपाऱ्या खाते, दारू पिते, हे सगळं करते तरी त्यांची इज्जत जात नाही. पण मुलगी नुसतं दुकानला जरी गेली तर आजूबाजूच्या सगळ्यांच्या नजऱ्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या तिच्यावर असतात की अरे बघा फलाण्याची पोरगी दुकानला जाते. पोरींनो, आपल्याला असं वाटते की आपण चंद्रावर गेलो, आपण विमान चालवलो, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असलो, खूप शिकलो तर आपण पुरुषांची बरोबरी करू शकाल. तर बिलकुल नाही, हे तुमचं चुकीचं आहे. आपण पुरुषाची बरोबरी तेव्हा करू शकतो जेव्हा आपण पण दारू पिऊन गटरेच्या बाजूला डोळल, जेव्हा आपण पण घरच्यांच्या समोर तंबाखू चोळल, आणि जेव्हा आपण पण रात्री 12-1 वाजेपर्यंत बाहेर राहील, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं पुरुषांची बरोबरी करू शकतो. लग्नाच्या अगोदर तुम्ही जेव्हा पंजाबी ड्रेस अंग भरून जेव्हा कपडे घालाल तेव्हा तुम्ही संस्कारी असता, आणि लग्नाच्या नंतर तेच ड्रेस घालत असाल तर तुम्ही संस्कारी नाही. कळलं? लग्नाच्या नंतर साडीच घालावी लागते, आणि तुम्ही साडी घालून काही करू शकता. साडी घालून तुम्ही गायछाप खा, दारू प्या, तुम्ही बाहेर जाऊन माणसांना छेडा, तुम्ही काय करायचे ते करा. फक्त साडी घालायचे विसरायचं नाही, कारण साडीमुळे संस्कार दिसतात. कळलं मुलींनो? म्हणून साडी घालायचे बिलकुल विसरायचं नाही.